मित्र, माझं नाव सखाराम माधेरा आणि मी राहतो मुक्काम पोस्ट कळंब, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. सेवानिवृत्तीनंतर 4-5 वर्षे शेती केली. शेतीमध्ये आंबा पीक माझं चांगलं आवडीचं आहे, त्यात चांगलं श्रेय मिळालं, मला चांगलं करता आलं. तदनंतर मी सामाजिक कामात माझ्या गावात भाग घेतो. ज्येष्ठ नागरिक संघ जे सर्वांना माहीत असेल, हेस्कॉम, फेडरेशन ऑफ सिनियर सिटीजन्स ऑफ महाराष्ट्र, यामध्ये मी चांगल्या पदावर काम करतोय. आता सेवा देतोय, काम करत नाही, सेवा देत असतो. असं काम सध्या चालू आहे. माझी दोन्ही मुलं सेटल झालेली आहे चांगल्या ठिकाणी, त्यामुळे घरचा व्याप नाही. माझे 2 भाऊ चांगली शेती करतात, एकाचा व्यवसाय आहे. मला सांगायचं एकच मुद्दा यावेळी सांगायचा, कॉलेजचा किस्सा आहे माझा, की कॉलेजला मला सर्वात उशिरा ॲडमिशन मिळालेला एकमेवग्रस्त आहे. माझा ॲडमिशन 14 ऑगस्ट 1975 झालेला आहे. सर्वात वेटिंगमध्ये लागलं. त्यानंतर ज्या ठिकाणी हॉस्टेलला राहायला आलो, अजून मी हा किस्सा कोणाला सांगितला नाही, परंतु इथं आता उपस्थित नाही रमेश दाते, की आपल्या बॅचमध्ये त्यावेळेस सर्वात जास्त जमीन असलेला 120 एकर जमीन त्यावेळेस होती त्यांना. असा सद्ग्रस्त माझा साईडचा रूम पार्टनर होता. आणि वैशिष्ट्य म्हणजे माझा डबा यायचा, त्या डब्यामध्ये एक भाजी आणि दही दूध काहीतरी असायचं, बाजरीची भाकरी असायची. तो डबा तो घ्यायचा आणि मला मेस मध्ये जा, हे कुपन घे किंवा सांगायचं थोडी तू मेस मध्ये ये. मला सांगायचं तो असा आहे की आपण जे म्हणतो, आपली जी लोक आहेत ती सदन कुटुंबातून आली होती कॉलेजला, त्यांनी जे लोक गरीब कुटुंबातून आले त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे शिक्षणामध्ये. डॉक्टर घुले आम्ही बरोबर म्हणजे असताना ते पण रमेश दातेचे रूम पार्टनर, ते खूप या गोष्टीबद्दल प्रत्येकाला सांगायचे की तू अभ्यास केला पाहिजे. असं म्हणजे मला सांगायचा हेतू असा आहे माझा, की आपल्या बरोबर असणारे बऱ्यापैकी कुटुंबात जन्म घेतलेल्या ज्यांना भगवंताने अगोदर दिलंय, अशा लोकांनी जे गरीब लोक आहेत त्यांना अत्यंत साथ दिली. म्हणून मी सर्व लोकांचं आभार मानतो. या ठिकाणी धन्यवाद. माझं नाव सतीश तुकाराम कोल्हे आणि मूळ माझं गाव खेडशॉपूर, पुण्यापासून फक्त 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. 15 मिनिटात मी माझ्या शेतीवर जातो. माझी सर्व्हिस सर्व ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट झाली. 2016 रिटायर झालो. रिटायर नंतर मला फिरण्याचा छंद खूप आहे. मी आतापर्यंत 34 ते 35 देश फिरून झाले आहे. भारत जवळ सर्व झालेला आहे. तर फिरलंच पाहिजे, फिरल्याशिवाय आपलं ज्ञानही वाढत नाही. आता मी रशियाला जाऊन आलो, -20 -30 टेम्परेचर होतं, माझ्याबरोबर माझी मिसेसही होती. तर असं फिरलं पाहिजे. दुसरं, आता नामकरे साहेबांच्या बोलायला झालं तर घाईघाईत का होईना, आज आपण 64-65 भाऊ जवळ एकत्र आलेलो आहोत आणि 42 ते 45 बहिणी इथं आलेल्या आहेत. हे घाईघाईत का होईना केलेलं एक गेट टुगेदर आहे, त्याच्यामुळे का होईना आपण एकत्र येऊ शकलो. त्याबद्दल त्यांना प्रथम नामकरे आणि त्यांची कंपनी घेतली, धन्यवाद देतो. आणि आपण रोज आपलं जीवनक्रम बदलला पाहिजे. रोज पहाटे लवकर उठून थोडं चाललं पाहिजे. मी आता त्यावेळेला 50 ते 60 लोकांच्या योगाचं काम करतो. योगाच्या आमच्या वेगवेगळ्या सहली असतात. आता आम्ही शेगावला जवळ 40 जातो, मागे तुळजापूर, नांदगापूर, अक्कलकोट केलं. अशा वेगवेगळ्या सहली, गड किल्ले करत असतो. रोजचं माझं 1 तास स्विमिंग असतं. शेती करतो, थोडीफार शेती. आता माझं लसूण मी जवळजवळ माझा अर्धा एकर लसूण असतो, कारण 700-800 किलो लसूण सापडतो. मला कुठेही मार्केटला विकावं लागत नाही. हॉटेलवाले माझ्या घरी येऊन 200 रुपये किलो गावाला लसूण देतात. म्हणजे मला अर्ध्या एकरात सरांना माहिती आहे, माझे फोन आठवड्यातून 1 तरी सरांना फोन असतो, कुठलं औषध मारू, कुठलं काय करू, कसा सर मला गाईड करतात. गायकवाड सरांनाही माझे फोन असतात. तर अशा पद्धतीने माझं जीवनक्रम व्यवस्थित चाललेलं आहे. एक मुलगा आहे, तो डॉक्टर आहे, मी ऑर्थोपेडिक आहे. सुनबाई सी आहेत, त्यांचं दोघांचं चाललंय. त्यांच्याकडून रुपये घेत नाही आणि मी त्यांना देत नाही. आम्ही एकमेकाला कोणी मागत नाही. आम्ही आमचा खर्च करतो, एन्जॉय करतो आणि राहतो. धन्यवाद. मी सदाशिव रामदास पाटील. माझ्याबरोबर माझे पाठ राखे आणि पोट राखे निलिमा सदाशिव पाटील. विशेष काही सांगण्यासारखं असं नाही की मी ॲडमिशन घेतली होती धुळ्याला, अप्लाय केलं होतं पुण्यासाठी, पण ॲडमिशन मिळाली धुळ्याला. पण पुण्याला जायची फार इच्छा होती. मग पहिल्या वर्षी मी प्रयत्न केले, कोणी माझ्याबरोबर येत असेल तर आपण जाऊ म्हणून.
जेवी पाटील हो नाही करायचा. जी पाटील होता तो लगेच तयार झाला, दुसऱ्या वर्षी तो येऊन गेला इकडे. मी परत कोण म्हणजे जेवी म्हटलं आपण पुढच्या वर्षी जाऊ. नंतर कोल्हापूरला माझा मित्र होता लहानपणापासूनचा आर के पाटील म्हणून, तर तोही म्हणे आपण नंतर पुढच्या वर्षी जाऊ. ते काही झालं नाही. पण शेवटी कोणी यायला तयार नाही म्हणून मग शेवटच्या वर्षी मी ट्रान्सफर घेतली पुण्याला. आणि एकच आहे, ॲग्रिकल्चर कॉलेजला धुळे असेल किंवा पुणे असेल किंवा कुठलंही ॲग्रिकल्चर कॉलेज असेल, एक आमचं जे बॉन्डिंग आहे, म्हणजे आम्ही तर पूर्ण म्हणजे भारतभर फिरलेलो आहे युनिव्हर्सिटीकडून. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, रिसर्च स्टेशन सगळे माहीत असल्यामुळे एकमेकांचे ॲग्रिकॉस म्हटलं की आमची कुठेही म्हणजे लगेच मैत्री होते, ओळख काढतो, आम्ही एकमेकांशी बोलतो. हे कॉलेजचं वातावरण म्हणजे खरोखरच इतरांनी जर का ऐकलं ह्या गोष्टी तर खरोखरच त्यांना आश्चर्य वाटते की असंही काही असू शकतं का, की जसं सगळ्यांना सामावून घेणे, अभ्यास केलेला नसला, त्याचे जर्नल पूर्ण नसले तर रात्रभर जागून त्याचे आपल्या पार्टनरचे जर्नल पूर्ण करून देणे. पैशाची कुठे कोणाला अडचण आली नाही, सगळे पैशाच्या अडचणीतूनच आलेले, पण पैशांची अडचण कुणाचीच आली, कुणालाच आली नाही, कुणालाच पैशामुळे काही सोडावं लागलं नाही आणि काही करावं लागलं नाही. सगळ्यांनी एन्जॉय केले आणि अशा प्रकारचे मित्र एकमेकांना ॲग्रिकल्चर कॉलेजमुळे मिळाले. नोकरी सुद्धा याचा सगळ्यांना फायदा झालेला आहे, कारण सगळ्यांना मित्र वगैरे जे किंवा एकमेकांना सामावून घेणे हे सुद्धा हा जो स्वभाव जो झालेला आहे मदत करण्याचा वगैरे, हा नोकरी सुद्धा आपल्याला सगळीकडे पाहायला मिळेल. जिथे जिथे ॲग्रिकल्चर मग तो काय रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे आपण हायएस्ट अधिकारी आपण पाहिलेले आपल्यामध्ये झालेले, पोलीस डिपार्टमेंटमध्ये पाहिलेले आहे, किंवा बँकांमध्ये तर आपण भरपूर मोठ्या प्रमाणावर होतो, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये होतो. पण कुठेही आपण सगळ्यांना सामावून आपण पुढे जात होतो. शेती मात्र एकच आहे, शेती फार कमी लोकांनी केली. ते मात्र एक आहे की जे गेलो होतो ते शेती करण्यासाठी शिक्षण घ्यायला गेलो होतो, पण शेती फार कमी लोक करू शकले, कारण ऑपॉर्च्युनिटीज फार होत्या आणि त्या त्यावेळेस मिळाल्या. आणि कॉम्पिटिशन मध्ये पुढे कसं जावं याचं काय माहीत, म्हणजे कुठे तर काही ट्रेनिंग नाही, काही नाही, पण आम्ही सगळीकडेच सरस करत होतो. लोकांना नोकऱ्या मिळत नाही, पण आम्हाला 4-4 नोकऱ्या एका वेळेस प्रत्येकाच्या हातात होत्या. माझा पार्टनर जी पाटील होता, जेव्हा मी पुण्याला गेलो, जी पाटील माझा पार्टनर होता, तो एक अवलियाच होता. त्याच्याकडे राजदूत मोटरसायकल होती. आम्ही मोटरसायकलवर फिरायचो, त्याला थिएटर कमी पडायचे पुण्यामध्ये, त्याच्याबरोबर मी पण जायचो, पण त्याच्या एवढं नाही. मोटरसायकलवर आम्ही दररोज संध्याकाळी सगळ्यांनी डेक्कनला जायचं, तर सगळे पायी जायचे, कुणी सायकलीवर जायचं. आम्ही मोटरसायकलने जायचो, पण मोटरसायकल ढकलत न्यायचो. त्यात मित्र रस्त्यात भेटायचे आणि मग ते ढकलत, मग ते 2-2 जण आपले ते मोटरसायकल ढकलत आम्ही पर्यंत जायचो 3 किलोमीटर. तर अशा प्रकारचा तो रूम मध्ये सगळे ते हिरो हिरोईनचे फोटो सगळे ते लावून ठेवलेले होते त्यांनी, कात्रणं सगळ्या रूम मध्ये पूर्ण रूम भरून ठेवलेली होती. आणि माझे मोठे बंधू यायचे होते, 15 वर्ष माझ्यापेक्षा मोठे असल्यामुळे जरा वेगळ्या प्रकारचं त्याचं माझं नातं जरा वेगळ्या प्रकारचं. तो यायचा होता म्हणून मग आता काय करायचं, रूम मध्ये तर नेता येत नाही. म्हणजे आमचे सुरेश पाटील त्यांची रूम होती आमच्यावरती, तर तीच माझी रूम म्हणून मी त्यांच्याकडे घेऊन गेलो. तर अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या कॉलेजमध्ये सगळ्यांकडेच काहीतरी किस्से आहेत. तर अशा प्रकारचं आहे. जिल्हा पुणे मी त्याचाच व्यवसाय करतो. ती काही नोकरी वगैरे केली नाही, शेती होती पण मी शेतीमध्ये तर काही एवढा घेतला नाही, पण व्यवसायामध्ये जास्त सगळी रोजगार होते. माझा मुलगा सुद्धा आय टी मध्ये त्यामुळे दोघांचे लग्न झालेले आहे, म्हणजे शिळ आहे. माझं नाव बाळासाहेब प्रल्हाद व्यवहारे, मुळगाव इंदापूर. विशेष नाव लतिका बाळासाहेब व्यवहारे. मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. तिघही बेलगावला आहे. 35 वर्ष कृषी विभागामध्ये सेवा केली. 2014ला रिटायर झालो. आता कधी गावाकडे असतो, कधी पुण्याला. नमस्कार, मी सोमनाथ घोडके, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर. कृषी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा कसा, तर
आम्ही 11वीला बार्शीला टेक्निकल हायस्कूलमध्ये शंकरराव देशमुख आणि मी एकत्र एका वर्गात शिकत होतो. ते ॲग्रिकल्चर कॉलेज कृषी महाविद्यालय त्यावेळेस काहीच कन्फर्म नव्हतं. मग ते म्हणजे आपण कुठं जाऊ, म्हणजे आपण पुण्याला जाऊ ॲग्रिकल्चर कॉलेज. ठीक आहे म्हणजे जाऊ पुण्याला, तर पुण्याला कधी बार्शी सोडलेली नाही. बाहेरगाव जास्तीत जास्त जवळपासचे खेडे मामाचे गाव. मग आम्ही तिथं टेक्निकल हायस्कूलला असताना तिथले हेड सर काय करायचे, जे काय 11वीला विद्यार्थी पास व्हायचे सगळ्याचे दाखले शाळा सोडल्याचे ते बार्शी कॉलेजला पोस्ट करायचे. कारण त्यावेळेस विद्यार्थीचे फार कमी होते. आता हे तुमचं मेरिट किंवा हे परीक्षा एंट्रन्स परीक्षा असं त्यावेळेस काही नव्हतं. मग शाळा सोडण्याचा दाखला तर पाहिजे, फॉर्मला जोडायचा. शेवटी ते ठोंबरे म्हणून मुख्याध्यापक होते, मी त्यांच्याकडे गेलो. म्हणलं मला पुण्याला ऍडमिशन घ्यायचं, मला शाळा सोडण्याचा दाखला द्या. ते म्हणे आम्ही पोस्टाने पाठवू. म्हणलं पोस्टाने नको, मला पाहिजे. अक्षरशः त्यांची आणि मग आमचे वादावादी लागले. नंतर त्यांनी तो दाखला मला दिला. मग आम्ही कॉलेजला पुण्याच्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं. घेतल्यानंतर आता जायचं. मग आपलं जुन्या काळात सुटकेस वगैरे काय नाही, पत्र्याची बॅग, 1-2 ड्रेस आणि वाकड, पांघरायला काय वाकड. जुन्या काळात आता बरंच ह्याला होतो ते आपल्या पत्र्याच्या पेट्यामध्ये टाकले आणि आपलं निघालो पुण्याला. पुण्याला गेल्यानंतर बार्शीचे हॉस्टेल बघितले, सगळे असे जमिनीवर विद्यार्थी झोपायचे. म्हणजे ते काही चालू असतं, पण तिथं कॉट वगैरे जशी व्यवस्था पाहिली त्यावेळेस थोडं बरं वाटलं. हे असा माझा प्रवास. नंतर कॉलेज पूर्ण झाल्यानंतर बँक ऑफ बडोदामध्ये 33 वर्ष सेवा केली आणि निवृत्त झालो. आणि एक फक्त मजेशीर आठवण कॉलेजची सांगतो की कॉलेजचं जीएसटी इलेक्शन व्हायचं. जीएसटी इलेक्शन खाली मेंबरचं इलेक्शन व्हायचं. तर पहिल्या वर्षाला काय गुंजाळ म्हणून एक होते, ते आले का नाही काय कल्पना नाही. मग आता जसं आम्ही दाखवतात 1000 घे 2000 घे मला मत दे, तर गुंजाळने काय केलं की तुम्हाला पिक्चर दाखव. पिक्चर दाखवतो म्हणजे ठीक आहे, काय करतं कधी पिक्चर पाहण्यात नाही काय नाही. आपलं ठीक आहे, कर्मधर्म संघाने गुंजाळ निवडून आले. आल्यानंतर मग सगळं वातावरण छान झाल्यानंतर चला आता आपण पिक्चरला जाऊ. मग पिक्चरला निघालो. आणि सगळ्यात हाईट माझी कमी त्या काळामध्ये. कॉलेजला पहिल्या वर्षाला दुसऱ्या तिसऱ्या वर्षी उंची थोडीशी वाढली 1-2 इंच. आणि ते रतन टाकीचा पिक्चर होता धर्मात्मा, फक्त प्रौढासाठी धर्मात्मा. हे बाकीच्याला सोडलं, तो काय डोर पेपरवाला उंची कमी असल्यामुळं हा सध्या झालेला नाही, हा लहान मुलगा आहे. ते आय कार्ड आणि असं काही प्रकार नव्हता, ओळखपत्र वगैरे. मग सभासदाला आम्ही सगळ्यांनी विनंती करून त्यांनी मला सोडलं. 2 शब्द आणि कॉलेजच्या आठवण. सर्वांना असं प्रेम नमस्ते. आता या ठिकाणी 2 विषय आलेले आहेत. तत्पूर्वी माझं नाव सांगणं गरजेचं आहे. मी अरुण दशरथ दळवी. आणि आता इतिहास जास्त सांगणार नाही, परंतु जेवायला जाऊन सुरू करायचं का काय चालू आहे? ठीक आहे, आपण 1 तासाने अजून जेवायला जाणार आहे थोडक्यात. ओके. ठीक आहे, या ठिकाणी 1 तास आपल्यासाठी आहे आणि तेवढ्या वेळात आपण फक्त थोडे लोकांनी म्हणजे जास्तीत जास्त कमी वेळात बोलायचं आहे. माझ्या माहितीनुसार 3 मिनिटं दिलेली आहेत, पण तुम्हाला वाटत नाही की बाबा 3 मिनिटं हे पुढे पडतात त्याचा सगळ्यांचा जर विचार केला तर फक्त मी हेच सांगेन की प्रथमतः आम्ही या कॉलेज म्हणजे ऍग्रिकल्चर हे फक्त ऐकून होतो शेती, पण शेतीचं कॉलेज असतं किंवा ते फोरकणाऱ्या लोकांचं काहीतरी कॉलेज असतं ही माझ्या घरातल्या किंवा इतरांना काही कल्पना नव्हती. पाहुणे मंडळी सुद्धा पाहुण्यामुळे ऍग्रिकल्चर कॉलेज कसं काय, शेतकऱ्यांना कशासाठी शिकलं पाहिजे असं म्हटलं जायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी शेड्यूल कास्ट ह्याच्यातून आलेलो आहे, तर आमच्याकडे तर आम्ही वस्तीमध्ये राहणारे लोक, माझं खरं म्हणजे मी वस्तीमध्ये राहणार आहे. त्या ठिकाणी जर म्हणायचं की तू
ऍग्रिकल्चर कॉलेज जाणं हे कसं शक्य आहे? ऍग्रिकल्चर कॉलेजला जाणं हे सर्वसाधारण माणसाचं त्यावेळेस काम नव्हतं. आज या ठिकाणी बघतो पण आपण म्हणजे पैसे लोक सगळे जाऊ. आता माझं गाव आहे माळीनगर आणि या परिसरामध्ये सगळे गोरावके, कुदळे वगैरे वगैरे जी काही शेतीमध्ये अग्रेसर असलेले लोक आहेत आणि मॉडेल विद्यार्थी परिषदामध्ये मी ही आहे शिकलेलो आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की ही विंगच मला माहित नव्हती. इव्हन मला लेटर मिळालं कॉलेजचं की आता प्रवेश तुम्हाला देण्यात आलेला आहे, पण मी तत्पूर्वी ऍडमिशन घेतलेलं होतं इथं वाडिया. आमचे बंधू म्हणजे तुला तिथे झेपणार नाही कारण काही एक तर इंग्लिश मध्ये सगळं, आपल्याला इंग्लिश माहित नाही कधी 6-6 महिने वर्ष जरी गेलं तरी कळणार नाही अशी पोझिशन आहे तुझी. आणि तू तिथे गेल्यानंतर कसं काय, तिथे गेल्यानंतर तुला एवढं म्हणजे सांगायचं तात्पर्य की या ह्याच्यामध्ये मी जे आलो तो आपण म्हणतो ना की तुमचं एम हे जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. मी 7वी मध्ये असताना ठरवलं होतं की आपण BSc ऍग्रीला जायचं. इयत्ता 7वी, राहणार झोपडपट्टी वगैरे या परिसरामध्ये माळीनगरला. आणि याला आमचे कारणीभूत माझे दादा, माझे मेहणे एक पुण्याला राहत असायचे आणि त्यांना माहित होते बाबा ऍग्रिकल्चर कॉलेज हे चांगल्यापैकी कॉलेज आहे. आणि मी माझे बंधू म्हणले की बाबा तू जाऊ नको तिकडे, मेहणे म्हणायचे जा. आणि मी तर ठरवलं होतं. अशा प्रकारे मी वाडिया सोडलं आणि इकडं आलो. काय करणार म्हणलं, जिद्द आपल्याला जायचं आहे तर ठरवलं. अशा प्रकारे या ठिकाणी आल्यानंतर आताच आमच्या साहेबांनी सांगितलं की ऍग्रिकल्चर इज अ वन फॅमिली. म्हणजे कॉलेज युनिव्हर्सिटी आहे आमचे साळुंके सर होते VC व्हाईस चान्सलर. तर त्यांनी काय होतं ऍग्रिकल्चर मध्ये MPKV इज द वन फॅमिली. मी विद्यापीठामध्ये सर्व्हिस केली. सांगायचं तात्पर्य आहे की खरोखर ऍग्रिकल्चर ही वन फॅमिली आहे. कारण का तुम्ही ऍग्रिकल्चरला आलात त्याच्यानंतर सांगतो आमच्या गावाकडचे लोकांचे फोन आले, आता ऍडमिशन करायला काय करायचं, पैसे द्यायचे काय नाहीत. म्हणलं फक्त पाठवा. कामवा शिकवामध्ये मी सुद्धा कामवा शिकवामध्ये काम केलं. आणि गरड साहेब आता होते ना, आम्ही गरड साहेबांना आम्ही व्यायामाला जायचो. कुठं, आता महाराष्ट्र मंडळामध्ये. आणि त्यांनी जे पाहिलं असेल की त्यांची उंची एवढी होती किंवा त्यांचं वजन 29 किलो होतं काय, तर त्यावेळेस मी तिथंच होतो अंदाज रूम मध्ये. तर ते खूप छोटी दिसते. अगोदर तिथे म्हणजे हे तुला भाव आहे का काय आहे, नाही म्हणजे आपले विद्यार्थी आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की ऍग्रिकल्चरच्या परिसरामध्ये मनुष्य आला की तो त्याचं सगळं विसरतो. आताच म्हणते गरज साहेबांसाठी सगळं विसरलं पाहिजे, मी कोण आहे काय आहे वगैरे. आणि मीपणा नको आहे. थोडक्यात मीपणा नसेल तर आपण सगळी कामं करू शकतो आणि शांत झोपू शकतो वगैरे वगैरे. सांगायचं तात्पर्य हे आहे की ऍग्रिकल्चर इथे खरोखर वन फॅमिली आहे. या ठिकाणी आता कुठं मला शिवसेना किंवा सगळ्यांना अनुभव आहे. तर ऍग्रिकल्चर इतकी वन फॅमिली कुठल्याही डिपार्टमेंटला नाही, कुठल्याही साईडला नाही. ऍग्रिकल्चर कुठेही जावा तुम्ही. आणि आम्ही ते अभिमानाने सांगतो. इव्हन ऍग्रिकल्चर एक असा काळ होते की ऍग्रिकल्चर सगळे UPSC MPSC लागायचे. ते का खऱ्या अर्थाने, तर ऍग्रिकल्चर फक्त मुलांच्या मध्ये नव्हतं तर आम्हाला शिकणारे शिक्षक होते. आमची पूर्णपणे जी युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी हा अभ्यास करायला संधी देत असत. आणि म्हणून अशा प्रकारे या युनिव्हर्सिटीमध्ये खऱ्या अर्थाने ऍग्रिकल्चर इज अ वन फॅमिली. आता आपण सर्व्हिसला लागलो वगैरे वगैरे झालं, सगळं झालं, परंतु आपण ऍग्रिकल्चरचे नातं तोडून टाकता येणार नाही आपल्याला. नुसतं फक्त वनस्पतीचीच नाही, निसर्गाशीच नाही, तर माणसांशी सुद्धा या ठिकाणी आपल्याला निर्माण करता येईल नातं खऱ्या अर्थाने. आणि बऱ्याच वर्षी आपण कामामध्ये एवढं वेगळं असतो की आपण ते नातं, माणसाचं नातं बऱ्याच वेळेला दूर जात आपल्यापासून. तर हा प्रयत्न केला तर ते आपल्या बरोबर राहू शकतं म्हणजे माणसांचं नातं. कारण का आपण कामातून आपण वेळ काढणं गरजेचं आहे. तर त्याबद्दल मी काय तत्वज्ञान देणार नाही, परंतु बऱ्याच वेळेला अनुभव असा येतो की क्वचित, अगदी क्वचित ऍग्रिकल्चर मध्ये असे आहेत की बाबा आपण ज्यांना म्हणू की बाबा येतच नाही. कित्येक लोक तर हे म्हणजे ह्या आपल्या गेट टुगेदरला न येण्याचं कारण फारसं काय मोठं असं मला वाटत नाही. आता आपल्याला 850 रुपये दिलेले आहेत. आपण 850 मध्ये काय नथिंग आहे. आपण वेळ काढला पाहिजे. तर मी निश्चित म्हणेन की बाबा या ठिकाणी जसं आपण माणसांचं नातं म्हणून खरं आलेलं आहे, आपले मित्रत्वाचं नातं, तर मित्रत्वाचं नातं जास्तीत जास्त करायचं असेल तर आपल्या बरोबर जी येत नाहीत त्यांना सुद्धा आपण
उद्युक्त केलं पाहिजे किंवा त्यांना प्रेरणा दिली पाहिजे किंवा त्यांना स्टिम्युलेट आपण केलं पाहिजे किंवा तुम्ही या अशा परिस्थितीनं हा एक महत्वाचा भाग. बऱ्याच वेळेला आम्ही ते करत नाही असं मला निदर्शन येतं. दुसरी बाब आहे की समाजापासून अलग राहणे. समाजापासून अलग राहून आपण फारसं काही कमवू शकत नाही. समाजामध्ये राहूनच आपल्याला करावं लागणार आहे. आता गरुड साहेबांनी सांगितलं आणि सगळ्यांनी हे मी सांगतो म्हणून नाही, असे काही व्यक्ती माझ्या निदर्शनास येतात आलेले आहेत म्हणून मी खरं मी सांगतो. आणि ऍग्रिकल्चर मध्ये असे क्वचित अगदी एखादं दुसरं असेल, पण जे आहेत त्यांनी ती जास्त प्रयत्न करावे आणि जे नाही त्यांनी जो आपला आता लोकांचा संपर्क आहे तो जास्त संपर्क त्यांनी वाढवला पाहिजे. हे मला कुठून कळालं तुमच्या माहितीसाठी. मी ऍग्रिकल्चर कॉलेजला डिपार्टमेंट एक्सटेन्शन, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या लक्षात येईल की मी एक्सटेन्शन डिपार्टमेंटलाच काम केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे, शेतकऱ्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते घेऊन येणे आणि ते प्रॉब्लेम्स आपण लॅब टू लँड, लँड टू लॅब हा जो प्रोग्राम आहे या प्रोग्राम मध्ये काम केलेलं असल्यामुळे शेतकऱ्यांचे सुख दुःख हे जाणून घेणं आज सुद्धा आपलं काम आहे. ते आपलं काम संपलेलं आहे असं नाही. मला वाटतं मी जेवढं बोलले तेवढं कमीच आहे. थोडक्यात मी असं म्हणेन की माझी जी ही आहे थोडक्यात बॅकग्राऊंड की एक्सटेन्शन मधून परत मी कॉलेज विद्यापीठातून सर्व्हिसला लागलो आणि रिटायर सुद्धा पुण्याला झालेलो आहे. आणि त्याचबरोबर माझा मुलगा एक एमएससी ऍग्री आहे, तो परभणीला ह्याला झालेला आहे परभणीला. ते मला सगळं असं मला म्हणते आपले काय लोक तुम्ही परभणीला कशाला पाठवताय, तो असा असा तिकडचा भाग आहे अशी चाक वगैरे चालतात म्हणून तसा का पण जाऊ द्या त्या तिकडं. आणि इथं येऊन पुण्यात ऍडमिशन मिळणं फार महत्वाचं आहे. आणि त्यानंतर माझा दुसरा मुलगा आहे तो बिल्डर आहे, चांगल्या क्षेत्र आहे तो ही झालेला आहे, इंजिनिअरिंग झालेला आहे आणि त्यालाही चांगलं चाललेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सामाजिक ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळं हा जो आपला चॅनल दिसतो हा चॅनलचं काम हे आपण करत आहोत. आता या ठिकाणी अजून एक आपले साहेब बोलणार आहेत. या ठिकाणी आता आपण फोटोबाकडे जाणार आहोत. आपण विठोबाच्या शेजारीच आहोत आणि तत्पूर्वी साहेबांना एक सादर करायला दिसते मला वाटतं काय गाणं आहे का काय सर्वांना नम्र विनंती आहे की आपला कार्यक्रम थोडक्यात उरकावा. 2 ते 3 मिनिटांमध्ये इंट्रोडक्शन दिलं तर फार बरं, कारण सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. तर मी प्रकाश भिमवत आणि आमच्या अर्धांगिनी विजया प्रकाश भिमवत. तर आमचे बंधू अनिल जयचंद्रराव भिमवत, आम्ही दोघं BSc आलेला बरोबर. आमचं म्हणजे योग असा आहे की आमच्या वडिलांनी फार कष्ट करून आम्हाला त्या काळात 1965 मध्ये पब्लिक स्कूलला आम्हाला घातलं. आम्ही त्या काळापासून आम्ही इंग्लिश मीडियममध्ये शिकलो. आम्ही एकाच वर्गात होतो, म्हणून 3री पासून आम्ही एकाच वर्गात होतो, एकाच शाळेत होतो, एकाच कॉलेजमध्ये आम्ही BSc ऍग्री केली. एकाच दिवशी आमची लग्न झाली, एकाच गावातल्या पोरी. एकाच गावातले आणि उच्चांक म्हणजे अजून आम्ही एकत्र होत आहोत. तर तुम्हाला आता कॉलेजमध्ये जास्त वेळ घेणार आणि कॉलेजचा एक किस्सा सांगतो की मी कधीच कॉलेजमध्ये अभ्यास नाही केला. कारण कसं आहे की इंग्लिश मिडियमचं थोडं हे होतं आणि कॉलेज इंग्लिश मिडियम मध्ये होतं, त्यामुळे आम्हाला काय ते जास्त काय फार आवड वाटत नव्हतं. उद्या जो पेपर आहे त्याचा रात्रभर झोपायचंच नाही, सगळं प्रॅक्टिकल ते डोळ्यातून काढायचे आणि पेपर आता सगळं रनिंग हँडमध्ये लिहायचं. ते प्रोफेसर काय कळलं नाही कळलं ते काय माहिती नाही, पण मार्क चांगले पडायचे. अशा पद्धतीने पण मला मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, सायन्स मला काही ते जमत नसतं आणि मी काय व्हायचं की माझ्या पुढे गोरडिगे म्हणून असायचं. तर एका सेमिस्टरला काय झालं की तो गोरडिगेचा बेंच गेला माग आणि मी आलो पुढे. आता म्हटलं मोठी पंचायत झाली, काय करायचं. आम्ही काय करायचो प्रत्येक वेळेस परीक्षा चालू व्हायच्या आधी ना सिटिंग अरेंजमेंट कशी ती पहिलं चेक करायचं. हा आणि तुला नसून होता की इंजिनिअरिंग कॉलेजला शिरणाने आला आणि मग त्याच्याकडून त्याला एक तांबे प्यायला 5 रुपये द्यायचे
आणि मग ती चावी घ्यायची शेरणे घालायची आणि ती बसली ती वाजता पाहिजे गोरटिके पुढे आहे ना काय प्रॉब्लेम नाही. एका सेमिस्टरला काय झालं गोरटिके गेला माग अरे म्हटलं आता बाकी मोठा प्रॉब्लेम झाला. मग त्याला त्या पिऊन चावी घेतली आणि त्या दवाखान्याला पैसे दिले आणि दोघांनी मिळून अख्खी सिटिंग आणली मुन्सिपाल्टी करून टाकली आणि तो गोरटिके पुढे आणला आणि त्या वेळेस मग ते साईन करत होते स्टॅटिस्टिक्स मागे विचारत होते. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी सुरेश पाटील आणि माझी सौ उषा पाटील. मी राहणार नंदुरबार. आपण बहुतेक मला ओळखत असाल कारण आपल्या कॉलेजला जे अंकुर मॅगझिन आपण काढायचो त्याच्या मी उपसंपादक होतो, नंतर संपादक झालो. मी ऍग्रिकल्चर कॉलेजला ऍडमिशन घेतली तेव्हा ग्रामीण भागातूनच आलो होतो. तर पुण्यात पहिल्यांदा आल्यानंतर मला सुरुवातीला म्हणजे मराठी शाळेतना इंग्लिश आम्हाला कमी शिकवलं जायचं. तर पुण्यात आल्यानंतर पहिली भागभावना झाली ती इंग्लिश मिडियमची. कसं करून मी BSc ऍग्री झालो आणि 81 मध्ये मी कृषी सेवा केंद्र नंदुरबार येथे सुरू केलं आणि 82 ला माझं लग्न झालं. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा आर्किटेक्ट आहे, तो पुण्याला होता पण कोरोनापासून त्याला मी नंदुरबारला बोलवून घेतलं. मुलगी जर्मनीला आहे, ज्यावेळी मेकॅनिकल इंजिनियर असून BMW कारमध्ये सर्व्हिसला आहे. बंधूंनो, 81 ते 2012 पर्यंत मी कृषी सेवा केंद्र एकदम जोरात चालवलं नंदुरबारमध्ये. सकाळी 7 ते रात्री 10-11 पर्यंत मी व्यवसायात बिझी असायचो. त्याचा परिणाम असा झाला की सकाळी जेवण करायचोच नाही, रात्री जेवण करायचो, गर्दी इतकी असायची. माझ्या व्यायामाअभावी कोलेस्ट्रॉल वाढलं आणि पहिल्यांदा 2002ला माझी एंजिओप्लास्टी पुण्याला झाली. 3 ब्लॉकेज होते. डॉक्टर सुद्धा आश्चर्य करत होते की हा माणूस नंदुरबारहून पुण्याला आला कसा काय. तर दुसऱ्यांदा आणखी 2006ला माझी एंजिओप्लास्टी झाली. तिसऱ्यांदा म्हणजे पंचवार्षिक योजना सुरू झाली होती. 12ला तिसरी एंजिओप्लास्टी झाली. एकूण 5 ते माझ्या हृदयात आहे. पंजा जरी काळात झाला तरी माझ्या हृदयात अजून पंजा आहे. तर 12 नंतर मी डॉक्टरांच्या सांगण्यानुसार व्यवसायाची व्याप्ती कमी केली आणि फक्त 12 ते 14 2 वर्ष आराम केला. 14 पासून फक्त होलसेल व्यवसाय करतो आणि 75% शेती सांभाळतो. तर 12 नंतर आजपर्यंत मला हृदयाचा कुठलाही प्रॉब्लेम आला नाही. मी डॉक्टरांकडे पुन्हा चेकिंगला गेलो तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आता हार्ट पेशंट नाही देत, आता यायची गरज नाही. म्हणून निसर्गाच्या सानिध्यात आज लांबुरे साहेबांनी कृषी पुत्रांचे जे स्नेह संमेलन आयोजित केलं त्याबद्दल मी लांबुरे साहेब त्याप्रमाणे पंढरपूर येथील आपले वर्गमित्र त्यांच्या आभारी आहे आणि त्यांचे अभिनंदनही करतो. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळे आपली प्रकृती चांगली राहते हा माझा अनुभव या ठिकाणी विचार करतो. सर्वप्रथम मी सगळ्यांची माफी मागतो की ऑलमोस्ट जे आम्ही डिक्लेअर केलं होतं संमेलन घ्यायचं काही कालाचं निर्णय शिकवतो कालाचं की मला अचानक केव्हाही US ला जावं लागतं. माझी दोन्ही मुलं US ला आहेत, त्याच्यामुळे त्यांचं शेड्यूल करणं थोडंसं राहावं लागतं मला आम्ही दोघांना. त्यामुळे मी परत लीड व्यक्त करतो. पुढे जर योग आला जर काही करायचं राहिलं तर नक्कीच घेऊ. तुम्हाला आमंत्रण देत जरूर नाही परिचय करून देतो. बरेच लोक म्हणत आहे मी राजेंद्र भंडारी पिंपरीकर, मी माझी मिसेस मी सविता भंडारी. आम्ही राहायला औरंगाबाद असतो आणि मी शेती करतो. वर्षातनं 6 महिने US ला आणि 6 महिने इथे असतो. गेल्या 10 वर्ष 12 वर्षापासून हा उपक्रम आमचं चालू आहे. 2 गोष्टी जे मला जे विचारात आले ते असे आहेत की आपलं जे पूर्ण परिवार आहे एवढीच्या सगळं परिवार आहे तर त्यांचं एक आपण एक E-बुक तयार करावं ॲड्रेसचं
आणि विनंती अशी की जेव्हा आपण पुढे जातो, समजा मी नगरवरून चाललो, पुण्यात चाललो, तर रस्त्यात आपला कोणी मित्र असेल तर जरूर जाऊन तर भेटावं, एक अर्धा घ्यावा, चहा प्यावी आणि छोटंसं टॉनिक घेऊन पुढे निघावं, ही त्याच्या मागची सदिच्छा आहे. जसं मी बऱ्यापैकी जिथून जातो तिथे भेटत जातो. आता बऱ्याचशा माहिती आणि माहिती मी मासिक भेटलो, तर ही करायला हरकत नाही. आणि ज्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करावा आणि तुझ्याशी चर्चा करावी. आणि दुसरं हे जे संमेलन घेतलं निसर्गाच्या वातावरणावर घेतलं आहे, तर हे आपल्याला वातावरण परिचय आहे सगळ्यांना शेती असल्यामुळे, तर असंच निसर्ग परिचय आपण घेतो. एक विनंती अशी की आपले जवळजवळ 100 परिवार पुण्यामध्ये आहेत आसपासमध्ये ग्रुपमधले, तर तिथे संमेलन जर घेतले तर बऱ्यापैकी सोपं जाईल, सगळ्यांना येता येईल, आपलं अटेंडन्स वाढेल. काय या निमित्ताने माझी रिक्वेस्ट आहे पुणेकरांना की संमेलनाचं जर कोणी पुढाकार घेतला तर बरं होईल. मिसेस आम्ही दोघंच आहोत तिथे औरंगाबादला, आणि बऱ्यापैकी आम्ही तिथे लोकल ग्रुपमध्ये बरेच मोठे आहेत आणि सोशल वर्क करतो. ही मॅट्रिमोनियलचं चालवते, सोशल वर्क म्हणून चालवते, बरोबर आमच्या समाजाचे जे आहे ते करते. धन्यवाद. धन्यवाद बांडे साहेब. आपण जे सूचना केली त्या बाबतीत मला आता बोलावं वाटतं, कारण पुण्यामध्ये गेट टुगेदर ठेवल्यानंतर 110 लोकांनी, म्हणजे हायेस्ट लोक 110 लोकांनी वर्गणी भरली, परंतु त्यापैकी 28 लोक गैरहजर, तेही पुण्याचेच होते. मग आपण पुण्याबद्दल एवढा आग्रह का धरला? आपण पुण्यात शिकलो, आपल्याला अभिमान ठीक आहे, परंतु तिथं प्रतिसाद मिळत नाही. नेक्स्ट टाइमला तरी सुद्धा त्या मुळशी परिसरात ठेवण्याचा विचार आहे. ठीक आहे, आता बघू द्या. 2018 मध्ये मी रिटायर झालो. 34 वर्ष बँकेमध्ये सर्व्हिस केली. 2 मुलं आहेत, मुलगा IT मध्ये आहे, एक मुलगा शेती करतो आणि एक मुलगा IT मध्ये आहे. 2012 ते 2018 पर्यंत 6 वर्ष शेती मी सांभाळली. शेतीमध्ये दिवसभर काम करायची, मुलांना सांभाळायची. 2018 नंतर आजपर्यंत मी शेती करत आहे. किस्सा सांगायचं म्हणजे भंडारींचं सांगावं वाटतं की कॉलेजला असताना मला नेमका असं बसवायचं, पेपर दिसायचं काय ते करून बघायचं.